पद्मशाली शिक्षण संस्था सोलापुरातील नामांकित संस्था असून ही संस्था 100 वर्षापासून शिक्षण प्रसाराचे कार्य करते। एका शहरात पूर्व प्राथमिक ते महाविद्यालय पर्यंतच्या 22 शाखांमधून सर्व समाजातील सुमारे 15,000 विद्यार्थ्यांना शिक्षणाचं मुक्तद्वार खुलं करून देणारी राज्यातील एकमेव संस्था आहे। संपूर्ण भारतात इतकी प्रचंड व्याप्ती व शतकाची परंपरा असणारी पद्मशाली समाजातील ही एकमेव संस्था आहे। संस्थेच्या DR श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूलमधील इयत्ता 6वीच्या वर्गातील कुमारी अनुष्का श्रीकांत आरकार या विद्यार्थिनीचे आंतरराष्ट्रीय ऑनलाईन भरतनाट्यम स्पर्धा चॅनेल डान्ससाठी निवड झाली। कुमारी अनुष्का श्रीकांत आरकार ही विद्यार्थिनी शाळेतून लहानपणापासूनच भरतनाट्यमची कला अवगत केली। नुकतंच तिनं आंध्र प्रदेशातील नेल्लूर इथं संपन्न झालेल्या राष्ट्रीय ऑनलाईन भरतनाट्यम स्पर्धेत 3रा क्रमांक पटकावला। विविध राज्यातून आलेल्या 40 स्पर्धकांमधून तिची 3ऱ्या क्रमांकासाठी निवड झाली। जागतिक स्तरावरील ऑनलाईन भरतनाट्यम स्पर्धा होत असून या स्पर्धेसाठी निवड झाल्यानं तिचं सर्वत्र कौतुक होत आहे। जून पासून दर शनिवारी डान्स स्पर्धेसाठी निवड ऍक्टिव्हिटी म्हणून तयारी करून घेतली जाते। प्राथमिक विभाग 2 तास व माध्यमिक विभागात 2 तासापर्यंत ही ऍक्टिव्हिटी घेतली जाते। जानेवारी महिन्यात स्टार भारत चॅनलसाठी शाळेच्या ग्रुपचा प्रथम व्हिडिओ तयार केला व पाठवला गेला। पहिली ऑनलाईन निवड करण्यात आली। नंतर हे राष्ट्रीय चॅनल टीव्ही रियालिटी शो करता सेमीफिनालीसाठी परत व्हिडिओ तयार करून पाठवण्यात आला। फायनलसाठी निवड झाली। आता फायनलसाठी सराव सुरू आहे। फायनल फेरी हे त्यांच्या स्टुडिओमध्ये होणार आहे। चॅनल क्रमांक 29X MTV साठी इंडिया डान्स पॉवर रियालिटी शो साठी ऑडिशनसाठी ऑनलाईन व्हिडिओ पाठवण्यात आला। त्यातून टॉप 200 ऑल इंडिया मधून 200 डान्सरची निवड झाली। त्यातून मेगा ऑडिशनसाठी मुंबई इथं विद्यार्थी ऑफलाईन थेट सादरीकरण करण्यात आलं। त्यातून टॉप 50 मध्ये आपल्या शाळेची निवड झाली। आता सप्टेंबर 2026 मध्ये सादरीकरण करण्यासाठी जाणार आहेत। तेलंगणा येथे झालेले नुवा नीना डान्स चॅम्पियनशिप नॅशनल लेवल डान्स स्पर्धेत शाळेचे विद्यार्थी तेलंगणा संस्कृतीप्रमाणे बोनालू यल्लम्मा लोकनृत्य उत्कृष्ट पद्धतीने सादरीकरण केलं। या स्पर्धेत 713 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। या स्पर्धेतून आपल्या शाळेचा विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय। ट्रॉफी मेडल सर्टिफिकेट मिळवले। सदर शाळेचा 10वीचा निकाल सुरुवातीपासून 100%। सोमवार ते शुक्रवार संपूर्ण अभ्यासक्रमावर भर। सालावादप्रमाणे 2025-26 या वर्षी 10वीचा 100% निकालाची परंपरा कायम राखत 45 विद्यार्थी विशेषज्ञ प्रावीण्य मिळवलंय। स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी क्रीडा यावरही भर दिला जातो। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यरत आहेत। पद्मशाली शिक्षण संस्था संचलित DR श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूलच्या आमच्या विद्यार्थिनी जे प्रगतीपथावर आज चालले हे म्हणजे पहिल्यापासून ती तयारी होती, पण आज ते रूपांतरमध्ये आलेलं आहे। आणि आमच्या संस्था संचलित सर्व शाळेचे आता याच प्रगतीपथावर पश्चिम भागातल्या शाळांना पुढे जाऊन आता आमची गुणवत्ता व अनेक या ऍक्टिव्हिटीमध्ये आमची शाळा आता पुढे चाललेली आहे। आमच्या सर्व संस्था संचलित शाळेचं वैभव दिवसेंदिवस आम्ही चांगल्या आमच्या विश्व मंडळाच्या व आमच्या सर्व शिक्षक वर्ग सहकार्यांच्या मदतीने आम्ही चांगल्या प्रकारे त्याचे प्रगती करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। सर्व पालक वर्गांचा मी त्यात साथ आहे। विशेष करून DR इंग्लिश मीडियमच्या स्कूलच्या ज्या प्रगतीपथावर ज्या आम्ही आज आणलेलं आहे त्या नवीन इमारतीमध्ये आम्हाला ऍडमिशनसाठी बोर्ड लावायचं वेळ आलेलं आहे। विशेष म्हणजे या गोष्टीसाठी आम्हाला परत त्याच गोष्टी म्हणजे प्रगतीपथावर जे नेण्याची मानस आहे संस्थेची ते जवळजवळ आम्ही 50%च्या वर पूर्ण केलेलं आहे। शिक्षणाची चांगली प्रगती करून त्यांना पुढे नेतो। या सार्थ अभिमानाने आम्ही आपली संस्था आज 117 वर्षाची संस्था पूर्ण केलेली आहे। यापुढे अशीच प्रगती करण्यासाठी आमची मानस आहे। जास्तीत जास्त शिक्षणाच्या प्रवाहात आणावं की जे शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना आम्ही आमच्या शिक्षकांना पाठवून मराठी मॅडम सुद्धा इंग्लिश मॅडम त्यांना शिक्षणाबद्दल प्रसार करून आम्ही आपण प्रगती करत आहोत। याचा सार्थ अभिमान मला वाटत आहे। महाराष्ट्राच्या लोकगीतातील लोकनृत्य आता आपल्याला पोवाडा माहित आहे, लावणी माहित आहे। त्याच पद्धतीने आंध्र प्रदेशामध्ये चालू असलेला यल्लम्मा नृत्य म्हणजे आपल्याकडे आपण लहानपणी सोलापुरात सुद्धा आपण पोतराजाचं नृत्य ऐकलेलं आहे, पोतराजाचं नृत्य पाहिलेलं आहे। अशाच धर्तीवर चालू असलेलं यल्लम्मा नृत्य जे की आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये संस्कृतीचा भाग आहे। ती जी काही संस्कृती आहे सोलापुरातल्या या माझ्या विद्यार्थी भगिनींनी तो करून दाखवला नव्हे, त्यांनी त्यात पुरस्कार मिळवलेला आहे। त्यामुळे ती जे नृत्य प्रकार जेव्हा ते करत होते हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलनामध्ये जेव्हा करत होते अक्षरशः अंगावर रोमांच उभारलेले भयानक ते नृत्याचा त्यांना प्रयत्न झालेला आहे। त्यांनी प्रयत्नांचा पराकाष्ठा करून त्याच्यातलं जे लयबद्ध समर्पकपणा आहे त्यात
त्यातलं परिपूर्णता त्या मुलींमध्ये आहे. आर्ट स्पोर्ट्स पढ़ाई सभी एक्टिविटीज में उनको डाल के बच्चों को एक्टिव करके रखा तो कोई बच्चे आत्महत्या नहीं करेगा. आगे ऐसे नहीं होना चाहिए. इस साल मैंने कंपलसरी पूरा बच्चों को टीचरों को मैं फोर्स करके हर एक्टिविटीज में नियरली 100 स्टूडेंट, वायलिन को 100 स्टूडेंट से, तबला को 100 स्टूडेंट, तबला से बहुत सारा 100 से ज़्यादा बच्चा है. मैक्सिमम मैंने टीचरों को बोले एनरोल करो बच्चों को आर्ट्स और स्पोर्ट्स को भी.